श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेत असताल तर आज आहे संडे आणि आज सकाळ सकाळी गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळी बघू शकताय तुम्ही एक पार्सल आलं होतं. हे पार्सल काय होतं हे माझ्यासाठी सरप्राईज होतं आणि लेक जाऊन पटकन पार्सल घेऊन आणि अजून आंघोळ वगैरे पण झालेली नव्हती कुणाची, फक्त मी एकटी आंघोळ करून आले होते आणि हे पार्सल आलं. हे पार्सल माझ्यासाठी खूप छान असं होतं आणि खरंच सरप्राईज होतं. खूप छान असं तिनं माझ्यासाठी हे मोबाईलचं कवर मागवलं आणि खूप मस्त वाटलं हे पार्सल बघून. त्याबद्दल तिला थँक्यू म्हणते. आणि तिची ही चॉईस होती त्यामुळं मग मी लगेचच लावून बघत होते बसतंय का नाही, बसतंय का नाही. खूप प्रश्न पडलं होतं आणि खूप छान वाटत होतं. मोबाईल तर हलका आहेच एकदम आणि कवर पण त्याच्याहून हलका आहे, त्यामुळं खूप छान वाटलं. आणि मोबाईलचं कवर भेटलं. मला खूप दिवसाची इच्छा होती की कवर चेंज करून घ्यावं आणि कवर बदलून घ्यावं. काय माहिती तिला कसं काय हे झालं आणि तिनं अचानक हे मोबाईल तिच्या पप्पांना सांगून मागवून घेतलं कवर मोबाईलचा. नंतर काय मग साहेब आमच्या अंघोळ करून आले आणि असं दिवाबत्ती. म्हणून तर मी माझ्या नवऱ्याचं कौतुक नेहमी करते. खाणं पिणं सगळ्याचं होत असतं हो, पण घरात दिवाबत्ती करणं हे म्हणजे वेगळंच असतं. ते नवऱ्यानी करणं म्हणजे ते जरा वेगळंच असतं. मग काय घंटीनाद केलं. तोपर्यंत मी घेतला होता. आपली कालची एकादशी होती आणि सकाळी एकादशी सोडायची होती, त्यासाठीच चपात्या करून घेत होते. म्हणलं चला आज कुठे जाण्याचा प्लॅन चाललेला होता, म्हणजे आधी हे दिवाबत्ती वगैरे झालं आणि मग नाश्ता करायला घ्यायचं होतं. नाश्ता करून घेतल्यानंतर हा अचानक असा प्लॅन झाला की बाहेर कुठंतरी जायचं. तर मग काय खूप दिवसात असं झालं की दोघं नवरा बायको पाठीमागं बसलो. नाही तर नेहमी नवरा गाडी चालवत असतो, असं कधी बसायलाच भेटत नाही की कुणीतरी चालवतं आणि पाठीमागं बसलं. आणि मग काय आमच्या भैयाला बोलवून घेतलं, म्हणजेच भावकीला आमच्या. आणि मग त्याच्या गाडीत अशा ठिकाणी चाललो होतो की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ ऐका. मग इथं मागं आम्ही तिघंजण बसलो होतो आणि छान असं मस्त निघालो होतो, चाललो होतो. तर आज आम्ही रांजणगावला गणपतीला. म्हटलं खूप दिवस झालं मुलांना पण नेलं नव्हतं आणि गणपतीला दर्शन घ्यायचं होतं, कारण माझ्या लेकाची इच्छा होती की मोबाईल घेतलं तसं कुठल्या तरी गणपतीचं दर्शन करून घ्यायचं होतं आणि मोबाईल दाखवून घ्यायचं होतं. मग काय हे पुण्यातलं ट्रॉफिक एवढं आणि ही भाऊकी आमची गाडी चालवत होती. तो नाईट करून आला होता तरी पण आमच्यासोबत आला. नाही म्हणला नाही. कॉल केलं की नाही म्हणत नाही कधी पण, बिचारा येतो. कुठं जायचं म्हणलं की मुलांच्या ॲडमिशनसाठी किंवा कुठंही जायचं म्हणलं की येतो. त्याच्या झोपेचं वगैरे काही बघत नाही. पण काय करणार आहे, माणुसकी असते आणि नातेच म्हणलेत कशाला. नाते एकमेकाचे जपले, एकमेकाच्या भावना जपल्या, एकमेकाला आधार हे केलं, आधार दिलं तरच ते नाते हे होते. आणि पुण्यात तर तो आत्ताच आलेला आहे, त्याला येऊन 1 वर्ष झालं. आणि येतो मग काय सगळ्यांना घेऊन मग आम्ही निघालो होतो मस्त रांजणगावच्या गणपतीला. आणि मग थोडंसं इथं साहेबांबरोबर बसून छान असा व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढायला भेटत नाही. नेहमी असं होतं की कधी असं दोघं एकत्र बसलो आहे आणि व्हिडिओ काढायला येत नाही. साहेब आमचे थोडेफार कमी येतात व्हिडिओमध्ये. आणि आज पूर्ण बऱ्याच वेळा असं झालं की प्रत्येक व्हिडिओमध्ये आले. आणि मग निघायच्या आधी गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर पहिले तर हे CNG पंपाचं दर्शन घ्यायचं, कारण ती CNG भरल्याशिवाय कुठंही माणूस हालत नाही. घरापासून निघाले की पहिले ह्या पंपावर जायचं आणि मग CNG हे करायचं. मग काय साहेबांनी थोड्या वेळ बसले होते पाठीमागं आणि नंतर मग साहेबांनी घेतली गाडी. मग इथं साहेब गाडी स्वतः चालवत आहे आणि साहेबांसोबत बसली आहे त्यांची लाडाची लेक लाडूबाई. तर इथं रेडी होऊन कसं बसलेलं आहेत बघू शकताय तुम्ही. इथं लेक बसलेली आहे. तिची इच्छा होती की पप्पांबरोबर सोबत पुढं बसायचं. मग बस बाई म्हणलं, तुझी इच्छा होती, कारण तिला काहीतरी व्हिडिओ काढायचं होतं. आणि मग इथं भावकी बसली आहे. भावकी खूप हसत होती. काय माहिती मस्त असं रेडी होऊन आलाय. त्याला वाटलं आपल्याला मुलगीच बघायला जायचं आहे कुठं तर. पण चुकून झालं की त्याला माहिती होतं गणपतीला जायचं आहे, पण छान असं तयार होऊन आलं. नेहमी असं वेगळाच अवतारात असतो. तो नाईट करून आले, चेहऱ्यावर दिसतंय का बघा. इतका फ्रेश होऊन आलता छान असं टवटवीत. आणि मग इथं आमचा शेजारी बसलाय माझा दादूबा. दादू बसलाय. दादूसोबत थोडं मजामस्ती करायची होती, पण इथं मायलेकराचा एक व्हिडिओ चाललेला होता. लेक अशी बसून पप्पांसोबत काहीतरी व्हिडिओ काढायचं होतं, मग ती काय राहिलंच तिचं व्हिडिओ काढायचं. मग इथं आमचा दादूबा बघा कसा बसलेला आहे. आणि ही आईसोबत लेकाने आईसोबत मस्करी करावी किंवा असं प्रेमाने जवळ घ्यावं. कधी माझा लेक एवढा मोठा झाला मलाच माहीत नाही. आणि नडावळून त्याचं मस्त असं मज्जा चालली होती आईसोबत. मग हा व्हिडिओ काढता काढता त्याला हसायला आला आणि मग थोडंसं थांबला आणि मग नंतर म्हणतो, मी कसा दिसतोय बघ मम्मा. माहीत नाही कधी हा लेक मोठा झाला, कळलंच नाही. आणि मुलं मोठी जशी होत जाते तशी तशी त्यांच्या हिशोबाने त्यांना अक्कल येते. तसंच काहीतरी इथं झालं होतं. आणि मग इथं काय एक आवडीचं गाणं लागलं होतं. आणि मग 19 वर्षानंतर परत नवऱ्याने आपल्याला आरशातनं बघावं, छोट्याशा गाडीच्या आरशातनं आपल्याला बघावं, ते खूप भाग्याचं असतं. कारण नेहमी एन्जॉय करताना काहीतरी गोष्टी अशा असतात की आठवणीतल्या गोष्टी असतात. तसं ह्या आठवणीतल्या गोष्टी बऱ्याच वेळा त्यांना म्हणलं की तुम्ही बघा आरशातनं, तुम्ही बघा आरशातनं. आणि त्यांचं असं होतं की गाणे काय आवडीचे लागले दोघांच्या की एकमेकाला आम्ही बघणं. मी बघत होते ते पण बघायचे, मी बघायचे ते पण बघायचे आणि हसायचं होतं. आणि दादा आमचा बघत होता काय चाललंय हे.
तर अशा पद्धतीने हा एन्जॉय झाला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.